स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी प्रीती तुमचं स्वागत करते. राघवला सोडून म्हणजे घेऊन पण आलो आहे आम्ही. आमचं घरातलं अजून काही काम बाकी आहे. काही राघवच्या शाळेत उद्या इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन आहे, त्यासाठी मी आणि राघव त्याचं स्पीच लर्न करतो आहे आम्ही. तुम्ही पण बघा. राघव उद्या काय बनणार आहे? राघव उद्या तू कोण बनणार आहे स्कूलमध्ये? हां, फ्रीडम फायटर बनणार आहे तो उद्या स्कूलमध्ये. फ्रीडम फायटर बनणार आहे. आणि त्याला आम्ही ना सुभाषचंद्र बोस बनवायचं असं ठरवलंय. त्याच्यासाठीच आम्ही स्पीचची प्रॅक्टिस करतोय, मी आणि राघव. Morning everyone. My name is Raghav. Today I am dressed up Netaji Subhash Chandra Bose. Subhash Chandra Bose. He was great freedom fighter. And he was great popularly known as Netaji. He was great freedom fighter. And he gave us Jai Hind slogan. And he fought for India's freedom. I love my India. Thank you. जय हिंद. झालं, संपलं. असंच बोलायचं सिंपल राघवला. ते राहिलं होतं फक्त माझे. मग झालं काम. तरी पण काय प्रेस करायचे, अजून बरेच कामं बाकी आहेत, ते पण करायचे. पहिले राघवून आणायला जावं लागेल. खूप सारे कपडे आहेत, त्याच्या घड्या घालून घेते मी. तुम्हाला दाखवते, एक मिनटं. आमचे बुक्स स्कूलमधून आला, थोडा होमवर्क केला आणि इथं पडलेत ते सगळे कपडे. बाबा घालते गाड्या मी. थोडेफार घाले, थोडेफार बाकी. कपड्यांच्या गाड्या घालून झाले. ज्याचे त्याचे पॅन्ट शर्ट ज्याचे त्याचे कपडे बाजूला ठेवले, आता ज्याच्या त्याच्या कप्प्यात जातील आमचे कपडे. उद्या राघवचा इंडिपेंडन्स डे आहे, त्याच्यामध्ये तो जो सुभाषचंद्र बोस जो बनला आहे ना, त्यासाठी आम्हाला ना ड्रेस बघायला जायचं आहे. मी आणि माझे फ्रेंड जाणार आहे. राघवला पण घेऊन जाणार आहे सोबत, कारण साईजचा इश्यू नको यायला. चला मग जाऊया आपण सोबत. पटापट जायचं आहे. त्याला घेऊन येते ट्युशनवरून आणि जाते मी पण. माझ्या फ्रेंडच्या नारायणी वस्त्र ह्या शॉपला पण आम्ही गेलो होतो. खूप छान कलेक्शन आहे. त्याचं इंस्टाग्राम पेज पण आहे, मी ते मेन्शन करेल, नक्की व्हिजिट करा. आणला राघवसाठी एकदाचा ड्रेस. रेंटवरच आणला, काही विकत आणला नाही, कारण 1 दिवसाची गोष्ट आहे. आणि परत नेक्स्ट इयरला येतो नाही येत त्याच्यासाठी आणला रेंटवरच. आणि आमचे जेवणं झालेत, आता भांडे घासायचे राहिलेत माझे. खूप वेळ झाला होता येताना. परत फ्रेंडच्या एका शॉपवर गेलो होतो, तिथं बसलो थोडा वेळ. तिथं चहा वगैरे घेतला. तिथून आले, स्वयंपाक केला, भेंडीची भाजी चपाती, आणि मग जेवलो. राघवची आज फेवरेट भाजी होती म्हणून तो छान जेवला आहे. होमवर्क त्याच्या बाबाने घेतला आहे आज, तो काय मला शूट केलं नाही मी. आणि अजून काय स्पीचची तयारी घ्यावी लागणार आहे 2-4 वेळेस, सकाळी 2-4 वेळेस. मग तो व्यवस्थित स्पीच होऊन जाईल आमचं. चला तर मग मी भांडे घासून माझं भांडे वगैरे घासून सगळं झालं आहे, सगळं आवरलं आहे. तर उद्याच्या भाजीसाठी मला कारले कापून ठेवायचे. सकाळी मी राघवला ती भाजी देणार. राघवला कारल्याची भाजी खूप आवडते. आणि आता राघव झोपला आहे वाटतं. आमचा राघव ना झोपला आहे इथं, छान असं मस्त शांत झोपलं आहे पोरगं. बघू काय, दाखवू? इथं जागी हा तर कस काय जागी आहे? हो का? मला वाटलं तू झोपलाय शान. जेवला तू? आम्ही छान झोपलो होतो तेवढं, पण बाबाच्या एवढ्या वेळाचा आवाज म्हणून माझी किती वेळा 10 वेळा झोप डिस्टर्ब झाली. हो का? बाबाला म्हणा स्पीच 1-2दा मला स्पीच लर्न करून घ्या ना. नाही, 1-2 तास फक्त. 2 तास ना? ठीक आहे. तू काय खाल्लं आज? भेंडी. बरं, ठीक आहे, तू झोप. मी आता तुझ्यासाठी उद्या कारल्याची भाजी बनवणार आहे. हां, स्पीच तुला येतं, जेवढं येतं तेवढं बोलून टाक, नो प्रॉब्लेम. येतं तुला, छान येतं हो ना? बरं ठीक आहे, चल मी आता भाजी कट करते. हो ठीक आहे, मी कारल्याची भाजी कट करते. मला पण नाही बोलायचं.
कारले कापून घेते छान मस्त स्लाइसमध्ये. माझे कारले कापून झाले. इथं मी त्याला झाकून ठेवणार आहे ताट वगैरे टाकून, सकाळपर्यंत छान सुकतील ते. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.